नमस्कार, मी राजेश नागरे. दरवर्षी लोकतंत्र सालाबादाप्रमाणे नवीन वर्षाच्या सुरुवातीला वकिलांसाठी डायऱ्या वाटपांचा कार्यक्रम करतात. त्यामुळं वकिलांचं आणि पत्रकारांचं स्नेह संबंध असे जुळून येतात. त्यामुळे आज आपण कुलकर्णी सरांशी बोलूया. कुलकर्णी सरांना काय वाटतंय या डायरीच्या संदर्भात आणि एकंदरीत महाराष्ट्रातली जी गुन्हेगारी आहे त्याच्यावरही त्यांचं ते 2 मिनिटं त्यांचं मन व्यक्त करते. नमस्कार सर. नमस्कार, धन्यवाद. सर्वप्रथम लोकतंत्र या दैनिकास माझ्या मनपूर्वक शुभेच्छा. आपण अतिशय स्तुत्य असा उपक्रम वकिलांसाठी आयोजित केलेला आहे, कारण की डायरी ही वकिलांच्या जीवनाशी अतिशय निगडीत अशी असलेली वस्तू आहे. कारण की संपूर्ण दिनचर्या वकिलाची ज्या केसेस आहेत त्या डायरीमध्ये नोंदवल्या जातात आणि तो एक अविभाज्य घटक आहे वकिलाचा. त्याच्यामुळे आपण ती पुरवली सर्व वकिलांना, त्याबद्दल मी राज्य लोकतंत्र दैनिकाचे मनपूर्वक आभारी आहे. पत्रकाराचं जसं पेनीचं नातं असते तसं वकिलाचं डायरीची अतिशय जवळचं नातं आहे. त्याच्यामुळं अतिशय उपयुक्त अशी वस्तू आपण सर्व वकिलांना दिलेली आहे. त्याबद्दल मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, सर्व वकिलांच्या वतीनं व्यक्त करतो. आणि उत्तरोत्तर तुम्ही असेच वकिलांसाठी ज्या उपयुक्त गोष्टी आहेत त्या तुम्ही पुरवाल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट विजयराज दरेकर. आज या ठिकाणी पुणे येथील शिवाजीनगर न्यायालयामध्ये राज्य लोकतंत्र यांच्यामार्फत ज्या सर्व वकील वर्गाला डायरी वाटप करण्यात आलं त्याबद्दल सर्वप्रथम सर्व वकील वर्गाच्या वतीनं राज्य लोकतंत्राचं मनपूर्वक असे आभार व्यक्त करतो. प्रत्येक वकिलांना सोसायटीच्या माध्यमातून आम्हाला डायरी मिळते, तशाच पद्धतीनं आज राज्य लोकतंत्र यांनी पण डायरी दिलेली आहे. डायरीचं वकिलांसाठी अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण की रोजच्या केसेस आणि पुढील तारखा आणि पाठीमागील तारखा या अपडेट करत असताना प्रत्येक वकिलांना जरी अत्याधुनिक किंवा डिजिटलायझेशन झालं असेल तरी पण डायरीचं महत्त्व तेवढंच आत्ताही टिकून आहे. आता टॅब आलं, टॅबमुळे डायरीचं महत्त्व कमी झालंय का? नाही, टॅबमुळे डायरीचं महत्त्व कमी नाही झालं, परंतु डायरीला पर्याय म्हणून टॅब आहे. परंतु टॅबमध्ये तेवढी सहज सोपी पद्धत नाहीये, परंतु डायरीमध्ये मात्र आपण सहज सोप्या पद्धतीनं त्या ठिकाणी नमूद करू शकतो. त्यामुळं डायरीचं महत्त्व कमी होऊ शकत नाही, परंतु डायरीला समांतर अशा अनेक विविध उपकरणं या ठिकाणी आलेली आहेत. पुन्हा एकदा तुमच्या या राज्य लोकतंत्राला मनपूर्वक अशा खूप खूप सदिच्छा आणि शुभेच्छा देतो. असा समाजभिमुख कार्यक्रम आपण दरवर्षी राबवता, यापुढे पण अशाच पद्धतीनं कार्यक्रम राबवाल अशी आशा व्यक्त करत या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. डायरीचं महत्त्व सांगायचं म्हणलं, वकिलांशिवाय डायरीचं महत्त्व कोणच जास्त सांगू शकत नाही. डायरी अपडेट असणं, पहिली ज्युनियर वकिलांना स्टेज समजलं की डायरी अपडेट करणं. डायरी म्हणजे काय, डायरी कशी लिहायची याची पद्धत आहे. ज्युनियर स्टेजला डायरी कशी लिहायची हे शिकवलं जातं. आज प्रत्येक वकिलाकडे कोणत्याही ब्रीफलेस वयाकडे जास्त काम असेल, तुम्हाला डायरीशिवाय काहीच करता येत नाही. उद्या कोणतं काम चालणार आहे, 8 दिवसांनी कोणतं काम चालणार आहे, 2 महिने कोणतं काम चालणार आहे, याची सर्व व्याप्ती, दैनंदिन नोंदी म्हणा, पेमेंटच्या फीज असतील, कोर्टाबद्दलची माहिती असेल, परत तुमच्या डायरीमध्ये नाविन्यमध्ये तुम्ही वेगळी माहिती दिलेली आहे, रजिस्ट्रेशन ऑफिसची माहिती दिलेली आहे, सुट्ट्यांची माहिती दिलेली आहे. याचा उपयोग नक्कीच वकिलांना होतो. डायरी खरंच वकिलांसाठी खूप महत्त्वाची आहे. 100%. एखाद्या वेळेस वकील जेवण विसरत पण डायरी विसरू शकतो. जेवण विसरून पण डायरी विसरू शकत. दैनिक राज्य लोकतंत्राची डायरी कशी वाटली? खूप छान डायरी आहे आपल्या. पेजेसची क्वालिटी छान आहे, उपयुक्त माहिती आपण दिलेली आहे आणि आमच्यासारख्या ज्युनियर वकिलांना याची जास्त गरज आहे. कारण त्या सोसायटी वकील बांधून जे सोसायटीत सभासद फी आहे, विकट डायरी मिळते, सोसायटी देते, प्रभात देतात. पण लोकतंत्र, माझी तुम्हाला अशी मागणी आहे की ह्याच्यापेक्षा एक कॉम्पॅक्ट डायरी एक येते. जरी आता ऑनलाईन ही फायलिंग झाली असेल तरी डायरी ही लागतेच लागते. ई कोर्ट जरी झाला असेल तुम्हाला तरी डायरी शिवाय वकिलांना पर्याय नाही. आता सगळेजण टॅब वापरतात, डायरीची क्रीज कमी झाली आहे का नाही? नाही, 100% नाही. वापर थोडाफार कमी झाला असेल, पण प्रत्येक ठिकाणी आज तारीख गेलं की पहिली डायरी अपडेट करणे. भले डायरी तुम्हाला कॅरी करताना वकील बांधव दिसत नसतील, टॅब दिसत असतील, पण डायरी अपडेट केलीच जाते. नमस्कार, मी सुप्रिया वसंत कोठारी. आता मला दैनिक लोकतंत्रकडून एक डायरी देण्यात आली आणि त्याबरोबर त्यांचे उपक्रमही त्यांनी सांगितले. सर्वाभिमुख आणि लोकसमाजाभिमुख असे उपक्रम सगळे आहेत. त्यातनं डायरी देण्यामागचा उद्देश असा की समाज माध्यम आणि लोकमाध्यम यांच्यामध्ये एक समन्वय राहावा आणि त्यांच्या दोघांमधला समन्वय हा या डायरीच्या माध्यमातून कुठल्या तरी कामानिमित्त किंवा कुठल्या तरी कार्यानिमित्त पूर्णत्वास यावा, म्हणून त्यांनी ह्या डायरीचा जो देण्याचा उपक्रम केलाय तो अत्यंत स्तुत्य आहे. या बरोबरीनेच ते जे काही समाजाभिमुख कार्यक्रम राबवतात
समाजामध्ये, ज्यातनं सर्वसामान्य लोकांना खूप फायदा होतो. त्यामुळे त्यांचं मनापासून अभिनंदन. आणि असे उपक्रम सगळ्यांनी समाजामध्ये राबवले तर जो खालचा जो समाजातला वर्ग आहे त्यांना वरच्या वर्गात यायला फारसं बळ मिळेल